महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 चे अपक्ष उमेदवार मोहन माणिक घुले यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे यांना जाहीर असा पाठिंबा दिलाय। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधील राजकीय घडामोडींना वेग आला असून अपक्ष उमेदवार मोहन माणिक घुले यांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मोहन घुले यांनी दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी लेखी निवेदनाद्वारे आपला पाठिंबा जाहीर करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवाराला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। प्रभागातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि रस्ते विकासासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असून दिलीप कोल्हे हे ते नेतृत्व देऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या जाहीर पाठिंब्यामुळे भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळालं असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। दिलीप कोल्हे यांनीही मोहन घुले यांच्या पाठिंब्याचं स्वागत करत सर्व घटकांना सोबत घेऊन प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली। प्रभाग क्रमांक 16 मध्ये वाढत असलेला हा पाठिंबा भाजपसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीत त्याचा थेट परिणाम दिसून येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। प्रत्येकाने आपल्याला आशीर्वाद द्यायला लागलो तर हे पण सर्वांनी अनुभव घेतलेला आणि त्याचा अभ्यास केलेला आहे आणि आशीर्वादाची टोपली आणि देवाच्या कृपेने मला टोपली हे चिन्ह मिळालं तर ही आशीर्वादाची टोपली मला भरभरून वसुंडून वाहणार होती आणि ती होणारच आहे। याच्यापुढे सर्वांचं प्रेम कमी होणार नाही माझ्यावरचं हे मला विश्वास आहे आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये माझं स्थान कायम राहणार आहे। आज भाऊनी मला शब्द द्यावा की या वार्डामध्ये या प्रभागामध्ये आरोग्याचा कुठला पण प्रश्न उपस्थित होऊ नये, इथं पाणी स्वच्छता व्यवस्थित व्हायला पाहिजे, दैनंदिन व्यवस्थित पाणी पुरवठा व्हायला